नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वी साठी सुख या धड्यावर काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर आता आपण सुरू करूया. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. पहिला प्रश्न, कोल्ह्याचे लक्ष कशावर गेले? तर कोल्ह्याचे लक्ष खेकड्यावर गेले. प्रश्न दुसरा, कोल्ह्याने बीळ उकरायला का सुरुवात केली? उत्तर, कोल्ह्याने खेकड्याला पकडण्यासाठी बीळ उकरायला सुरुवात केली. प्रश्न तिसरा, कोल्ह्याने शेपटी बिळात का घातली? उत्तर, खेकड्याला खेळवत बिळाबाहेर गवतावर आणण्यासाठी कोल्ह्याने शेपटी बिळात घातली. प्रश्न चौथा, कोल्हा पळायला का लागला? उत्तर, खेकड्याच्या पकडीची एक असह्य कळ मस्तकात उठल्यामुळे कोल्हा पळायला लागला. प्रश्न पाचवा, कोल्ह्याने खेकड्याला कसे पकडले? उत्तर, कोल्ह्याने आपल्या पंजाचा वापर करून खेकड्याला गवतावर उताणा पाडून पकडले. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात लिहा. पहिला प्रश्न, खेकड्याला बिळाबाहेर आणण्यासाठी कोल्ह्याने काय केले? उत्तर, खेकड्याला बिळाबाहेर आणण्यासाठी कोल्ह्याने गवताच्या कड्याखाली असलेले बीळ आपल्या पंजाने उकरायला सुरुवात केली. ओढ्याच्या काठाजवळ आढळलेल्या बिळाकडे शांतपणे पाठ करून मागे बघत शेपटीचा गोंडा बिळात सरकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी शेपटी बिळात शिरली आणि शेपटीला हेलकावे देत कोल्हा बसून राहिला. प्रश्न दुसरा, डोळ्यांसमोर दिसणारा खेकडा पाहून कोल्ह्याच्या मनात कोणते विचार आले? उत्तर, ओढ्याच्या काठाने जाताना कोल्ह्याला एक भला मोठा काळा खेकडा गवताची पाती कुरतडत असताना दिसला. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. खेकडा नजीक होता म्हणून कोल्हा उभारलेल्या जागी दबला. त्याच्या डोळ्यांसमोर खेकडा पळत होता. सावधपणे कोल्ह्याने खेकड्यावर उडी घेतली, पण तो सापडला नाही. काही केल्या खेकडा कोल्ह्याच्या नजरेसमोरून हलत नव्हता. तेवढा मिळाला असता तर चिंता नव्हती असे कोल्ह्याला वाटले. प्रश्न तिसरा, भानावर येताच कोल्ह्याला कोणकोणत्या गोष्टींची जाणीव झाली? उत्तर, कोल्ह्याच्या शेपटीला खेकड्याने पकडले होते. खेकड्याच्या मजबूत पकडीची कळ सोसत कोल्हा सारखा धावत होता. पडल्या जागी कळ सोसत होता. कोल्हा अचानक भानावर आला. शेपटीची पकड कमी होत होती. अंग न हलवता कोल्हा तसाच बसून राहिला. शेपटीची पकड कमी झाल्याचं त्याला जाणवलं. शेपटीला ओझं जाणवत नव्हतं. त्याने मागे वळून शेपटीकडे पाहिलं तर त्याला शेपटीच्या टोकातून रक्ताचे थेंब भिजलेल्या गवतावर ठिबकत असल्याचे जाणवले. प्रश्न चौथा, मागे परतताना कोल्ह्याला काय दिसले? उत्तर, खेकड्याला शोधत मागे परतताना कोल्ह्याला दिसले की खेकडा गवतावरून जात आहे. तिरक्या चालीने तो ओढ्याकडे चालला आहे. कोल्हा नजीक जाताच खेकड्याने चाल थांबवली व तो आपल्या नांग्या उंचावून कोल्ह्याकडे पाहू लागला. प्रश्न पाचवा, कोल्हा निर्धास्त का होता? उत्तर, खेकडा बिळाबाहेर होता. आता शिकार आवाक्यात आल्यामुळे खेकड्याला पंजाचा फटका मारून उताणा पडण्याच्या संधीची कोल्हा वाट पाहत होता. खेकडा आता परत बिळात शिरायची धास्ती नव्हती. कोल्ह्याला आता खेकड्याची शिकार सहज साध्य होणार होती म्हणून कोल्हा निर्धास्त होता.